ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या विरोधात दंड थोपटलेत। भुजबळांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे महायुती सरकारची देखील अडचण वाढतीये। भुजबळांच्या ओबीसी लढ्याचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून। महायुती सरकार विरोधात भुजबळांचा एल्गार। मराठा आरक्षणाविरोधात भुजबळांनी थोपटले दंड। गुलाल उधळला तरी उपोषण का? भुजबळांचा जरांगेंना सवाल। ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाविरोधात दंड थोपटलेत। छगन भुजबळांच्या भूमिकेमुळे महायुती सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। अहमदनगरच्या ओबीसी मेळाव्यातून छगन भुजबळांनी सरकारवर जोरदार हल्ला केलाय। मग मला आता प्रश्न असा पडला की जर शपथ पूर्ण झाली मराठा समाजाला आरक्षण देण्याची, तर हा ओबीसी आयोग आता जो काम करतोय ना, हे सर्वेक्षण हे कशासाठी? आरक्षण तर मिळालं ना तुम्हाला सगळं, तुम्ही तर म्हणाला शपथ पूर्ण झाली। मग हा आयोगाचा जो काही सर्वेक्षण चाललंय तद्दन खोटं, ते कशासाठी? अरे बाबा, तुम्ही 27 तारखेला गुलाल उधळला, मग आता हे उपोषण कसलं? आता परत तुम्ही तर म्हणाले की आम्हाला आरक्षण मिळालं, गुलाल उधळला, कागद हातात घेतला म्हणे झाला, हा अध्यादेश आला। बघा, हा अध्यादेश आला, लेखाला अध्यादेश म्हणजे काही कळत नाही आणि नोटिफिकेशनचा मसुदा म्हणजे काय ते कळत नाही म्हणतो झाला। दरम्यान शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी भुजबळांच्या कमरेत लाथ घालून मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती। यावर आज भुजबळांनी सुद्धा उत्तर दिलंय। 16 नोव्हेंबरला राजीनामा दिला होता तेव्हा का स्वीकारला नाही, असा सवाल भुजबळांनी केलाय। भुजबळ सरकारमध्ये राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरामध्ये लाथ घालून याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा। एका राज्याची या मंत्र्याची भूमिका कुठल्या एका धर्माच्या विरोधात समाजाच्या विरोधात असू शकत नाही, तो त्या मंत्रिपदावर राहायच्या लायकीचं नाही। म्हणून ताबडतोबीने भुजबळला घरचा रस्ता दाखवा। त्याच्यामध्ये जर जातीवर शिला असेल तर तो मंत्रिमंडळात राहायच्या लायकीचा नाहीये। 17 नोव्हेंबरला ह्या ओबीसी एल्गारची पहिली रॅली झाली अंबडला, बरोबर? 17 नोव्हेंबर पहिली रॅली अंबडला झाली आणि ऐका, 16 नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला। छगन भुजबळांच्या मराठा आरक्षण विरोधी भूमिकेमुळे महायुतीत संभ्रम निर्माण झालाय। छगन भुजबळांच्या आक्रमक पवित्र्यामुळे अजित पवार गटाची चांगलीच अडचण झालीय। अजित पवार सातत्यानं भुजबळांची चर्चा करण्याचं आश्वासन देतात। मात्र ओबीसींच्या मुद्द्यावरून भुजबळ अजित पवारांचं सुद्धा ऐकत नसल्याची चिन्ह आहेत। यापूर्वीही सत्तेत असताना भुजबळांनी शिवसेना आणि काँग्रेसच्या विरोधात बंड केलं होतं। बाळासाहेब ठाकरेंशी वैर घेत ओबीसींसाठी मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याची मागणी सुद्धा केली होती। यानंतर काँग्रेस सोबत असतानाच मंडल आयोगासाठी सर्व विरोधी खासदारांना काँग्रेसच्या विरोधातच उभं केलं होतं। छगन भुजबळ यांच्या ओबीसी आरक्षणाच्या लढ्याचा इतिहास पाहता यावेळी देखील ते मागे हटतील असं काही वाटत नाही। त्यामुळे आता भुजबळांना रोखण्यासाठी महाविकास आघाडी काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।